आज पहाटे 4 वाजता महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री अमुक अमुक यांनी सपत्नीक पांडुरंगाची पूजा केली। गाभाऱ्यात फक्त बिचारा पांडुरंग एकटाच उभा आहे, त्याची रखुमाई दुसऱ्या बाजूला आहे, तर यांनी पांडुरंगाची सपत्नीक पूजा केली असं म्हणायला पाहिजे। शब्दांचा डबा मागे पुढे झाला आणि नाही तो गोंधळ उडाला। तर काय नाही, तू आता हवामान सांगितलंस, त्याच्यामध्ये असं सांगितलंस की नैऋत्येकडून 5 ते 6 किलोमीटर्स उंचीच्या लाटा उसळतील। मला म्हणायचं होतं मीटर आणि मी म्हटलं किलोमीटर। 2:45च्या बातम्यात आमचा वृत्तनिवेदक असं म्हणाला की मोरारजी देसाई गेल्याची अफवा अखेर खोटी ठरली। पुन्हा फोन यायला लागला, अखेर खोटी ठरली म्हणजे काय? तुम्हाला काय जायला पाहिजे होतं ते? शब्दांचा डबा मागे पुढे झाला की खूप गोंधळ होतो। नमस्कार। स्मृतिगंध निर्मित काचेपलीकडले किस्से, आकाशवाणीवरच्या काही हळव्या आणि काही हसऱ्या क्षणांचा मागोवा घेणारा हा कार्यक्रम तुमच्यासाठी। नमस्कार मंडळी, 537.6 मीटर्स आणि 4840 किलोहर्ट्जवर आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत। ही उद्घोषणा आपण गेली कित्येक वर्ष नियमितपणाने ऐकताय। ऐकणाऱ्या प्रत्येकाला प्रश्न पडत असेल की आकाशवाणीवरचा हा सगळा कारभार चालतो कसा? मंडळी, तुम्हाला एक माहिती आहे का की मुळात रेडिओ नावाच्या या यंत्राचा शोध लागल्यानंतर भारतामध्ये तो खूप उशिराने आला आणि तो आल्यानंतर ज्यांना रेडिओ घेणं परवडत होतं अशा समाजातल्या लब्धप्रतिष्ठित गृहस्थांच्या घरीच तो रेडिओ असायचा। एक मोठं खोकवजा उपकरण हे घरामधल्या दिवाणखान्यात विराजमान झालेलं असतं, अगदी आपण आत्ता गणपती बसवतो तसा, आणि त्याला एक असा छान हिरवा डोळा असायचा। तो हिरवा डोळा एवढ्यासाठी होता की तुमचं स्टेशन बरोबर लागलंय की नाही हे त्याच्यातनं आपल्याला कळायचं। त्याला त्या काळी कॅट्स आय किंवा मांजराचा डोळा असं म्हणून संबोधलं जायचं। आणि मग आणखी एक गोष्ट अशी होती की या यंत्राला हात लावायची परवानगी घरातल्या फक्त वडीलधाऱ्या माणसांनाच होती, अन्य कोणालाही त्याला हात लावता येत नव्हता किंवा काही करता यायचं नाही। त्यामुळे घरातली चिल्लीपिल्ली निमूटपणानं त्या यंत्रासमोर बसून तिथनं जे काही ऐकायला मिळेल ते स्वतःच्या कानात साठवून घ्यायची। रेडिओचा प्रवास हा असा सुरू झाला। पण मंडळी, रेडिओ मुळात सुरू कधी झाला भारतामध्ये? तर 23 जुलै 1927 रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन या संस्थेच्या द्वारे हा रेडिओचा प्रवास सुरू झाला। मुळात मुंबईला रेडिओ क्लब या ठिकाणी पहिलं प्रसारण तिथनं सुरू झालं। पहिल्यांदाच कार्यक्रम सादर केला गेला तो शास्त्रीय संगीताचा सादर केला गेला आणि मग त्याच्यानंतर रेडिओनी जे लोकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं तो सगळा इतिहास तुम्हाला ज्ञात आहे। त्यातल्या काही आठवणींची तुमच्यासाठी ही उजळणी आम्हीही करतोय। आता या कार्यक्रमाला आम्ही काचेपलीकडले किस्से का म्हणतो याचं कारण असं आहे की मी आणि माझे सहकारी किशोर सोमण आम्ही दोघंही आकाशवाणीमध्ये वरिष्ठ उद्घोषक पदावर काम करत होतो आणि तिथनंच आम्ही निवृत्त झालो। या कालावधीमध्ये आमचा आणि जगाचा संपर्क एका बंद खोलीत नसायचा। आमच्या 3 बाजूला भिंती आणि एका बाजूला काचेची भिंत असायची आणि त्याच्या पलीकडे आमच्यासाठी सगळं जग असायचं। पण या काचेच्या अलीकडे काय घडतं, तिथे काय गमती जमती घडतात, या तुमच्यापर्यंत कधीच पोचल्या नाहीत आणि त्या तुमच्यापर्यंत याव्यात म्हणून हा हसऱ्या आणि हळव्या क्षणांचा प्रवास तुमच्यासमोर मांडण्याचा आमचा हा सगळा प्रयत्न आहे। आणि म्हणून हे काचेपलीकडले किस्से, कारण काचेपलीकडे तुम्ही आहात आणि अलीकडे आम्ही आहोत। इथे आम्हाला काय काय प्रसंगांना सामोरं जावं लागतं याचा हा लेखाजोखा तुमच्यासमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे। अर्थात यामध्ये बऱ्याच वेळा असंही होतं की काही वेळा आम्हाला काही हळव्या क्षणांना साक्षीदार व्हावं लागतं। पण रेडिओ म्हटल्यावर या सगळ्या घटना आणि प्रत्यक्षात प्रसार माध्यम आणि लोकसंपर्काचं माध्यम म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी ह्या त्याच्यामध्ये अनुस्यूत आहेत आणि त्यासाठी आपल्याला या रेडिओच्या अंतरंगाची ओळख करून घ्यायला लागते। ती आमच्या या कार्यक्रमातनं, आमच्या कार्यक्रमांच्या स्वरूपामधनं आपल्यापर्यंत पोचेलच। तर आमचा हा काचेपलीकडले किस्सेचा प्रवास, ज्या वेळेला मी आकाशवाणीवर नोकरीला लागलो त्यावेळेला असं झालं की मला असं सारखी गंमत वाटायची की आपण मराठी चांगलं बोलतो, पण मराठी बोलताना आपलं काही चुकत नाही ना, आणि चुकलं तर अर्थाचा अनर्थ कसा होईल? एक सहज आठवलं म्हणून सांगतो। दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी
7:05च्या बातम्या संपल्या. आमच्या सुधा नरवणे एकेकाळी द्यायच्या, नंतर जोशी द्यायचे, भालचंद्र जोशी, खूप जण द्यायचे. तर यांच्या बातम्या संपल्यानंतर 7:15 वाजता थेट आकाशवाणी तुम्हाला पंढरपूरला घेऊन जायची आणि तिथला जो कोण आमचा उद्घोषक असेल तो सांगायचा, आज आषाढी एकादशी, आज इथे या पांडुरंगाच्या दर्शनासाठी 5 लाखापेक्षा जास्त भाविकांचं इथे आगमन झालेलं आहे. आज पहाटे 4 वाजता महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री अमुक अमुक यांनी सपत्नीक पांडुरंगाची पूजा केली. ज्याचा कान तयार आहे ना तो माणूस पटकन थांबतो. सपत्नीक पांडुरंगाची पूजा म्हणजे, कारण गाभाऱ्यात फक्त बिचारा पांडुरंग एकटाच उभा आहे, त्याची रखुमाई दुसऱ्या बाजूला आहे. तर यांनी पांडुरंगाची सपत्नीक पूजा केली असं म्हणायला पाहिजे. शब्दांचा डबा मागे पुढे झाला आणि नाही तो गोंधळ उडाला. अर्थात तुम्ही बारकाईने ऐकलं तर अजूनही वर्षानुवर्षी याच पद्धतीची उद्घोषणा तुम्हाला ऐकायला मिळेल. कारण काय, तर शब्दांकडे आणि शब्दांच्या मांडणीकडे लक्ष दिलं जात नाही. आमच्या दूरदर्शनच्या एका वृत्तनिवेदिकेनं बातम्या देताना असं सांगितलं की आज नाशिक जिल्ह्यात एका कांद्याच्या ट्रकखाली, तिला पुढे अपघात झाला वगैरे म्हणायचं असेल, ऐकणारा कान जर शहाणा कान असेल, माझा किशोर मित्र सहज म्हणतो की कान शहाणा पाहिजे, तर शहाणा कान असेल तर मग लक्षात येतं की कांदा एक कांदा ट्रकमध्ये घालून नेणारा असा कोण तालेवार आहे एका कांद्याच्या ट्रकखाली. तर कांद्याच्या एका ट्रकखाली अशी ती रचना असायला हवी होती, पण ती केली गेली नाही आणि नको तो घोटाळा झाला. बोलता बोलता फंबल होणं हा तर आकाशवाणी किंवा दूरदर्शनवरचा नेहमीचा अपघात आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून असं म्हणण्याऐवजी किल्लीच्या दालदिद्यावरून असंही म्हणणारे आमच्याकडे काही निवेदक असतात. अर्थात ह्या सगळ्या प्रसंगोपात होणाऱ्या घडामोडी आहेत, पण यासाठी आपल्याला कायम सजग असावं लागतं. त्यामुळे आकाशवाणीवर आणि या माध्यमात काम करणाऱ्यांना ह्या गोष्टी निक्षून लक्षात ठेवायला लागतात की आपल्याला सातत्यानं आपल्या शब्दांचं भान ठेवलं पाहिजे. शब्द चुकला तर शब्द घात करतो हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. मला वाटतं मी बरंच बोललो नाही. काय आहे, सध्या T20चा जमाना आहे. सगळ्या ओव्हर मी एकटाच खेळलो तर किशोर काय खेळणार. मला वाटतं किशोरला आपण एक ओव्हर खेळायला द्यावी. नमस्कार, मी किशोर सोवण. माझ्यासोबत आहेत राजेंद्र पाटणकर. राजेंद्र जसं म्हणला की शब्दांचे डबे मागे पुढे होतात किंवा शब्द घात करतात. शब्द हे शस्त्र असतं, नीट वापरलं नाही तर. मला आठवतं आहे की माझी सुरुवात झाली रत्नागिरी केंद्रावर 77 साली आणि समुद्र सपाटीपासून रत्नागिरी केंद्र खूप उंच आहे. एक दिवशी रात्री हवामान वृत्त मी सांगितलं आणि बाहेर आलो तर ड्युटीरूमला माझा एक फोन वाट बघत होता. तो फोन होता डॉक्टर पालकरांचा. ते माझे मित्र तसे. ते म्हणले की किशोर, तू आत्ता हवामान वृत्त सांगितलंस, आता आम्ही सगळे तुझ्याकडे राहायला येतो आहे पाहुण्यांसकट. म्हटलं काय झालं, पावसाळी दिवस होते. म्हटलं काय, घरात पाणी आलं, माणसं जास्त वाढली, घरात जागा नाही, प्रकार काय आहे. ते म्हटलं काय नाही, तू आत्ता हवामान वृत्त सांगितलंस त्याच्यामध्ये असं सांगितलंस की नैऋत्येकडून 5 ते 6 किलोमीटर्स उंचीच्या लाटा उसळतील. मला म्हणायचं होतं मीटर आणि मी म्हटलं किलोमीटर. ते म्हणले 5 ते 6 किलोमीटर लाटा जर उसळणार असेल तर आमचं काय खरं नाही, पाहुण्यांसकट. शब्दांचा डबा मागे पुढे होतो आणि मग आमच्या इथे एक 11:05ला आम्ही आठवणीतली गाणी म्हणून कार्यक्रम करायचो. आमची निवेदिका एक विषय घ्यायची, आरोग्य समजा. त्या दिवशी तिने आरोग्य विषय घेतला आणि त्या कार्यक्रमाची हेडलाईन अशी होती की आरोग्य म्हणजे व्यायाम हा आरोग्याचा मूलमंत्र आहे. व्यायाम हा आरोग्याचा मूलमंत्र आहे. आणि मग ती गाणी लावत होती. लहान मुलांचे आजार त्याच्यावरचे उपचार, मोठ्यांचे आजार त्याच्यावरचे उपचार, गृहिणींसाठी काय उपाय करायला पाहिजेत, व्यायाम कुठले करायला पाहिजेत, हे सगळं सांगत होती आणि गाणं लावत होती. आणि 11:05 पासून सुरू झालेला कार्यक्रम जेव्हा 12 वाजता संपत आला तेव्हा तिने समप केलं आणि म्हणली, श्रोतेहो, आज आपण व्यायाम हा सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयावर बोललो, सगळ्यांचे व्यायाम पाहिले आणि लक्षात ठेवा आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य हीच धनसंपदा असते. आणि शेवटी ती असं म्हणली निरोप घेताना की लक्षात ठेवा, आरोग्य व्यायाम हा सुखी जीवनाचं मलमूत्र आहे. सगळ्या कार्यक्रमावर पाणी फिरलं. माझा एक मित्र अभ्यंकर म्हणून महाराष्ट्र टाइम्सला काम करत होता. तो म्हणला, सोमण, असं असं तुझी आत्ता अनाऊन्स बोलली, मलमूत्र आहे, व्यायाम हे सुखी जीवनाचं, छापू का. म्हटलं नको रे, ती कॅज्युअल येते 6 दिवसासाठी, तिची नोकरी जाईल, उगाच ब्लॅकलिस्टमध्ये जाईल ती. मग मी त्या मुलीला विचारलं, म्हटलं अगं काय झालं, तू असं मूलमंत्राच्या ऐवजी मलमूत्र कसं म्हणालीस. ते म्हणले, काय सर, मी आहे सीमेवरची, त्यामुळे माझं मराठी तसं कच्चं आहे आणि मला वाटत होतं की हे मूलमंत्र आहे, हा घात करणार माझा. आणि 10 वेळा घोटलं तर मी मनात उच्चारलं
पण शेवटी ते मूलमंत्राचं मलमूत्र झालंच म्हणे. शब्दांचा डबा मागे पुढे झाला. नारायण राणे मुख्यमंत्री असताना मी एकदा त्यांचं रेकॉर्डिंग करत होतो वर्षा निवासस्थानी, आणि 15 ऑगस्टचा आदला दिवस होता. त्या दिवशी त्यांचा संदेश असतो महाराष्ट्राला उद्देशून. आम्ही गेलो आणि सगळी आत्ता जशी रेकॉर्डिंगची साधनं आहे इथे आम्ही लाईट्स, कॅमेरा, ॲक्शन असं सगळं केलं, तसं सुरुवात करायला सांगितली त्यांना. मग ते म्हणले की उद्या 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आहे, आम्ही अत्यंत खुश आहोत सरकार म्हणून, आणि आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना एकर कमी 15,000 रुपये द्यायचं ठरवलेलं आहे. 2-4-5 वाक्य झाली, माझ्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. एकर कमी काय 15,000? मी ते रिवाइंड केलं आणि ऐकलं, तर ते एक रकमी 15,000 असं त्यांना म्हणायचं होतं. तो ते एकर कमी म्हटला, र इकडे आल्यामुळे सगळा गोंधळ झाला. मी त्यांना म्हटलं, अहो राणेसाहेब असं असं झालं आहे. ते म्हणले पुन्हा करू. पुन्हा 2-4 वेळा केलं, पण ते काही जमलं नाही शेवटपर्यंत. शब्दांचा डबा मागे पुढे झाला की खूप गोंधळ होतो. मोरारजी देसाई गेल्याची अफवा एक दिवशी मुंबईत उठली. मी ड्युटीवर होतो आणि धावपळ उडाली. मोरारजी देसाई गेले काय, म्हणजे लोकांना कळेना. आमचा ड्युटी ऑफिसचा फोन घणघणायला लागला. मोरारजी देसाई गेले ही अफवा उठले, काय खरं काय खोटं काय तुम्ही सांगा. मग आमच्या स्टेशन डायरेक्टरनी विचार केला. ते म्हणले गांधी जयंती जवळ येते, एक टीम मोरारजींकडे पाठवूया आपण, आणि मोरारजी देसाई आणि महात्मा गांधी यांनी बरोबर काम केलेलं होतं, त्यांच्या आठवणी घेऊया. आणि आपोआप आपल्याला कळलं मोरारजी देसाई आहेत का नाही, का गेले खरोखर. म्हणून आमची एक टीम त्यांच्याकडे गेली. मोरारजींना विनंती केली, अशी अशी गांधी जयंती येते, तर आम्हाला आठवणी सांगा थोड्याशा. त्याने आठवणी सांगितल्या 5-1 मिनटं. आमची टीम परत आली. त्यावेळेला 2:45 वाजता असायच्या दुपारी बातम्या. आमची टीम परत आली आणि 2:45च्या बातम्यात आमचा वृत्तनिवेदक असं म्हणाला की मोरारजी देसाई गेल्याची अफवा अखेर खोटी ठरली. पुन्हा फोन यायला लागले, अखेर खोटी ठरली म्हणजे काय, तुम्हाला काय जायला पाहिजे होतं ते. निवेदकला असं म्हणत होतं, अखेर म्हणजे एकदाची खोटी ठरली. शब्दांचा डबा पुन्हा एकदा मागे पुढे झाला आणि गोंधळ झाला. उषा चिपलकट्टी नावाच्या एक गायिका आहेत पुण्याच्या. एकदा रात्री 10:30ला मी पुन्हा स्टुडिओमध्ये होतो आणि मी त्या अनाऊन्सरला विचारलं, आता काय 10:30ला कार्यक्रम काय आहे. तो म्हणला, ती रे उषा चिकटपट्टी तिचं गाणं आहे. आणि 10:30ला त्यांनी तशीच अनाऊन्समेंट केली, आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे, आता उषा चिकटपट्टी यांनी गायलेला राग बिहाग आपण ऐकणार आहात. त्या बाई पुण्यातच राहतात. हलकल्लोळ त्यांचा फोन आला की अनाऊन्सर काय आज म्हटलं नाही, तसं नाही, ते चिकटपट्टी चिपलकट्टी असं झालेलं आहे. आणि मग त्याला माफी मागायला लागली. लीलाताई भागवत म्हणून खूप मोठ्या निर्मात्या होत्या पुणा केंद्रावर, आणि त्यांचं बोलू ऐसे बोल असं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये 2 छान किस्से त्यांनी लिहिलेले आहेत. मी सुरुवातीला तुम्हाला सांगणार होतो की सगळेच किस्से आमच्या बाबतीत प्रत्यक्ष घडलेले नाहीत, पण आमच्या आकाशवाणीच्या आतल्या सगळ्या निर्माते, प्रोड्युसर किंवा निवेदक या सगळ्यांच्या बाबतीत घडलेले आहेत. इतक्या 34 वर्षाच्या अनुभवात सगळे अनुभव आपल्याला येणं शक्य नसतं, आणि त्यांचा काळ वेगळा होता. त्या काळात आलेली माणसं वेगळी होती. आमच्या काळात आलेली माणसं अर्थातच वेगळी होती. अजय, झालं असं की उद्या रामाचा राज्याभिषेक, आणि एक श्रुतिका होती. पूर्वी ही श्रुतिका लाईव्ह व्हायच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये. आणि त्या दिवशी असं झालं की सगळी माणसं आलेली होती, कलाकार, आणि स्क्रिप्ट आलेलं नव्हतं. आणि एक अर्धा-पाऊण तास आधी त्या कार्यक्रमाचं स्क्रिप्ट कलाकारांच्या हातात येऊन पडलं. सगळ्यांना काही नीट वाचता आलं नाही, आणि त्याला टाईप केलेलं असायचं स्क्रिप्ट. सगळ्या कलाकारांनी स्क्रिप्ट नुसतं असं चाळल्यासारखं केलं, वेळच नव्हता मध्ये. कार्यक्रम सुरू झाला 12:05ला, आणि जो तो कलाकार आपापल्या परीने स्क्रिप्टमधलं अक्षर लावत लावत संवाद म्हणत होता. उर्मिलेच्या ऐवजी त्या कलाकारांनी डंबळे असं म्हटलं. त्या कलाकाराने त्या आधी ते हसू हसू दाबत दाबत स्क्रिप्ट पुढे ढकलायला सुरुवात झाली. बरं, मध्ये मध्ये जे फिलर लागत होते काचेच्या पलीकडून अनाऊन्सर लावत होता, तेवढीच काय ती एक 20-25 सेकंदाची विश्रांती मिळत होती स्क्रिप्ट पुढे न्यायला. आणि झालं असं, शेवटी लक्ष्मण असं म्हणतो की चल उर्मिले, खूप उशीर झाला, रात्र खूप झाली, उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे, उद्या रामाचा राज्याभिषेक आहे, आपल्याला खूप कामं आहेत, आता आपली जवळजवळ झोपायची वेळ झालेली आहे. त्यानंतर 8 दिवस आकाशवाणीकडे पत्र येत होती. जवळजवळ झोपायची वेळ कुठला काळ, कोण बोलत आहे, लक्ष्मण आणि उर्मिला असं बोलतात आणि तुम्ही ते असं ब्रॉडकास्ट करता. बरं, ते एडिट करायला चान्स नव्हता, कारण ते प्रत्यक्ष लाईव्ह होतं.
दुसरा बाईने एक छान किस्सा दिलेला आहे. मानाची पालखी. मानाजी हा शिवरायांचा अत्यंत शूर असा मर्द शिपाई आणि तो युद्धामध्ये घायल होतो आणि त्याची भूमिका करायला कलाकार सापडेना म्हणून बबन प्रभू एका खोलीमध्ये मिळाले दुसऱ्या फ्लोअरवर. त्यांना नेलं वरती, तुम्हाला भूमिका करायची आहे. बबन प्रभू म्हणले, अहो मी विनोदी नाटकातला काम करणारा कलाकार, मला या मानाजीचं बेरिंग येणार नाही. नाही नाही म्हणे, आता काय पर्याय नाही, पुरुष आहात तुम्ही, तुम्ही अवेलेबल आहात, आत्ता आमचा अडलेला आहे, तुम्ही चला वरती. स्क्रिप्ट हातात घेऊन बबन प्रभू स्टुडिओमध्ये शिरले आणि त्याच्यामध्ये मानाजी मरतो आणि तो मरत असताना प्रभाकर जोशी मानाजीच्या वडिलांची भूमिका करत होते आणि तो शेवटचा करुण प्रसंग आला. मानाजी असा जखमाने विवळत पडलेला आहे. प्रभाकर जोशींनी उसासे टाकायला सुरुवात केली, पलीकडून करुण संगीत सुरू झालं. असा तो सगळा माहोल. पण बबन प्रभूंना वाक्यच नव्हती ना विवळत असल्यामुळे, त्यामुळे त्यांचं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन गेलं आणि कॉन्सन्ट्रेशन गेल्यावर सचिनची सुद्धा सेंचुरी 99वर हुकते, तुम्हाला माहिती आहे. त्याप्रमाणे बबन प्रभूंचं कॉन्सन्ट्रेशन गेलं आणि ते म्हणले, बाबा राम राम, आता निघतो मी. म्हणजे बाबा टायटा शेवटचं करुण प्रसंगाचं बेरिंगच गेलं आणि अक्षरशः म्हणजे फिलर वाजवून ती श्रुतिका तिथं थांबवावी लागली. हे 2 प्रसंग त्यांनी लिहिलेत. शब्दांचा डबा मागे पुढे होतो. याच्यामध्ये आपण अव्यय जी आहेत मराठीतली, जसं सुरुवातीला राजेंद्र म्हटलं, मराठीचं भान ठेवायला लागतं आणि तशी भाषा आपल्याला वापरायला लागते. एकदा आमच्या निवेदकांनी बातमी दिली की आर कुमार मंगलम यांची तब्येत बिघडली, त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली. मग घरी बरे होते ना, नेलं कशाला? ते त्यानंतर तिथे उगीचच टाकलेलं होतं, त्याची काही गरज नव्हती. श्रीपू भागवतांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झालं आणि निवेदकांनी सांगितलं, त्याला वाटलं श्रीपू भागवत म्हणजे ते श्री आहे ना पहिलं, ते श्रीयुत असावं. तो म्हणला श्रीयुत पू भागवत यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं. फॉर्मर इंडिया, प्रेसिडेंट ऑफ फॉर्मर इंडिया, तर त्याला वाटलं ते फॉर्मर नाही आहे, फार्मर आहे, म्हणून माजी कृषी शेतकरी राष्ट्रपती असं त्यांनी त्याचं ट्रान्सलेशन केलं. एक ट्रान्सलेशन असंच चुकीचं झालं, इनक्रेडिबल इंडिया, अतुल्य भारत असं त्याचं ट्रान्सलेशन खरं पाहिजे होतं. तो म्हणलं अविश्वसनीय भारत. म्हणजे एका अर्थाने ते खरं आहे, पण तसं नव्हतं ते. आमच्या नाशिक कुंभमेळ्याला आम्ही गेलो होतो आणि तिथे तुम्हाला माहिती आहे अतिशय सुरक्षा कडक असते. संध्याकाळी 7ला सगळ्या एरिया सील करतात. संजय भुजबळ आणि मी कॉमेंट्रीला होतो आणि मग संजयने सुरुवात केली की सोमन, कालपासून आपण बघतोय अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था आहे, 7 वाजल्यापासून कुणाला एंट्री नाही आहे, रात्री 12ला शाही स्नान आहे आणि किती कडक सुरक्षा व्यवस्था बघतायत, कारण सगळीकडे वातावरण तसं सुरक्षित नाही आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल सोमन की पोलिसांनी कुत्रे पण इथे आणले. ते कुत्रे म्हणजे मी म्हटलं, अरे कुत्रे नाही, ते श्वान पथक असं म्हणतात, नाही का पाटणकर? श्वानपथक म्हणजे अरे पोलिसांच्या कुत्र्यांना सुद्धा कॉन्स्टेबलचा दर्जा असतो. हां हां, हे बरोबर आहे. एक आमच्याकडे वक्ते आले आणि त्यांचं रेकॉर्डिंग मी करत होतो. ते म्हणले, रेकॉर्डिंग चालू होतं, नेहमीचे आमचे हे होते ते, आणि ते म्हणले की महाराष्ट्रात नाच तमाशे होते, नाचत मासे होते म्हणले. म्हटलं नाचत मासे होते म्हणजे काय? तर नाच तमाशे होते. तर पडला तर इकडे आला तर नाचत मासे होते असं ते म्हणले, नाच तमाशेच्या ऐवजी. आमचे निवेदक जे असतात ते खूप काय वेळेला आयत्या वेळच्या गोष्टी ज्या घडतात. रेल्वे वृत्त आम्ही तुम्हाला सांगतो श्रोतेहो, आणि रेल्वे वृत्त आमच्याकडे इंग्रजीतून येतं, पण इतक्या वर्षाच्या सरावाने ते मराठीत तत्काळ करून सांगण्याची एक किमया आम्हाला साधलेली आहे सवयीने. म्हणजे आम्ही फार हुशार असतो असं नाही, पण ते सवयीने तसं होतं. तर एकदा रेल्वे वृत्त असं लिहिलं होतं की बम्बई से निकली हुई पुणे से निकली हुई मुंबई की तरफ आने वाली डेक्कन क्वीन इट विल बी टर्मिनेटेड ॲट कर्जत. ती त्या दिवशी कर्जतपर्यंतच येणार होती. मग आमच्या हिंदी अनाऊन्सरनी सांगताना असं सांगितलं की पुणे से निकली हुई मुंबई की तरफ आने वाली डेक्कन क्वीन आज कर्जत में, आणि त्याला त्या खंडितला योग्य शब्द आठवला नाही, टर्मिनेटेडला. तो म्हणला नष्ट कर दी जाएगी. जाऊ दे, लोकांसकट आपल्या वडिलांना काय जातात. एकदा 3 वाजता हवाई जहाज जात होतं. 3 वाजता आम्ही हवाई जहाज वृत्त सांगायचो तेव्हा आमच्या संवादित वाहिनीवर. तर 2:55ला एक विमान जातं मुंबईहून बंगलोरला,
त्याने सांगायला सुरुवात केली 3 वाजता की बम्बई से बंगलोर जाने वाला हवाई जहाज जो 2:55 को निकलता है. मग त्या लक्षात आलं घड्याळात 3 वाजलेत. आता काय करू? तो म्हटलं उठ गया. मला वाटतं पिच चांगला आहे. दुसरीवर राजेंद्रला खेळायला हरकत नाही. नाही, मगाशी तू ती शेतकऱ्यांची एकर कमीचं सांगत होतास. हां, मला वाटलं तेव्हापासूनच त्यांच्या डोक्यात लाडका शेतकरी योजना असावी. असावी. हां, त्यामुळे हे सगळं पुढचं आपल्याला ऐकायला मिळतं. हं. अ, या घडामोडी जेव्हा घडत असतात ना, अशा प्रसंगांचे आम्ही जेव्हा साक्षीदार असतो त्यावेळेला बऱ्याच वेळा आम्हाला आमचा हसू दाबत सुद्धा या गोष्टी पुढे न्याव्या लागतात. काही वेळा काय होतं की ध्वनिमुद्रण करणारी मंडळी ही नवखी असतात किंवा तरुण पिढी आलेली असते आणि त्यांना जुन्या पिढीतले कोणी लोक माहीत नसतात. दाजी भाटोडेकर नावाचे एक दिग्गज नट आकाशवाणीमध्ये नभोनाट्याच्या ध्वनिमुद्रणासाठी आले होते. मला नभोनाट्य विभागाच्या बाईंनी एवढं सांगितलं होतं, जाऊन जरा बघा ते चाललंय ना व्यवस्थित, कारण ती मुलगी नवीन आहे. म्हणजे मी आपला तिथे गेलो, उभा होतो मी, तर ती रेकॉर्डिंग करत होती. मध्येच तिने सांगितलं ते थांबवा जरा थांबवा. तर ते इंजिनियरनी थांबवलं. काय झालं? मी आत गेलो दाजींकडे, म्हटलं दाजी काही प्रॉब्लेम झाला? नाही माझा नाही झाला म्हणले. मग त्या मुलीला मी आतनं विचारलं स्टुडिओतनं की ते काय झालं काय. त्याने ते म्हातारे आहेत ना ते चुकले, हे तिच्याकडनं आमच्यापर्यंत ऐकू आलं. दाजी नशिबाने स्क्रिप्ट वाचत होते म्हणून त्यांचं लक्ष नव्हतं. मी तिला म्हटलं थांब मी येतो तिकडे. तिकडचे माईक बंद केले आणि मी आत गेलो. अगं म्हटलं ते दाजी भाटोडेकर. हो का, असतील, मला नाही माहिती, ते चुकले. म्हटलं अगं ते चुकले, आपण बघू काय ते. मी इकडे येऊन पुन्हा मला त्यांना सांगावं लागलं की दाजी आपण हे पुन्हा करूयात. तिकडे म्हटलं कॉम्प्युटरमध्ये घेताना काहीतरी चूक झाली आहे. हां करू ना म्हणले पुन्हा. त्याने ऐकलं नव्हतं म्हणून आमची जाता जाता वाचली. नाहीतर बऱ्याच वेळा आम्हाला अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. आमच्या एक निर्मात्या होत्या आणि त्यांना एका डॉक्टरांची मुलाखत घ्यायची होती आणि ते डॉक्टर होते प्लॅस्टिक सर्जन. आता प्लॅस्टिक सर्जनची मुलाखत घ्यायची म्हटल्यानंतर त्या विषयाची प्रारंभिक तयारी त्यांनी आपल्याकडे करायला पाहिजे ना. तर त्यांची काही तेवढी तयारी नव्हती आणि मग त्यांची मुलाखत सुरू झाली. डॉक्टरांचं नाव विचारून झालं, सगळं झालं. आणि मग त्यांना म्हणल्या तुम्ही प्लॅस्टिक सर्जरी करता तर मग प्लॅस्टिक आम्ही आणून दिलं तर चालतं का. तिला वाटलं ते रस्त्यावर आपल्या चपला वगैरे दुरुस्त करून देणारे होते, ते चटका देऊन प्लॅस्टिक जोडून घेत, तसली काहीतरी प्लॅस्टिक सर्जरी असेल. ते डॉक्टरही गोंधळून गेले. ते म्हणले नाही ते एक वेगळ्या प्रकारचं असतं, ते असं बाजारात मिळत नाही. आणि त्यांनी तो प्रसंग साजरा करून दिला. पण माहिती नसलं की असं होतं. दारुगोळा कारखान्याच्या प्रमुखाची मुलाखत घ्यायला वृत्त विभागाच्या संपादिका गेल्या. मुळात दारुगोळा कारखाना काय करतो याची माहिती जर नसेल तर मग गोंधळ होतो. त्यांनी तिथे गेल्यानंतर त्या दारुगोळा कारखान्याचे प्रमुख होते, त्यांना मुलाखत घ्यायला सुरुवात केली आणि विचारलं तुम्ही इथं दारुगोळा म्हणजे दारूच्या गोळ्या बनवता का. तुला वाटलं लिमलेटच्या गोळ्या बिळ्या बनतात तसं आपलं प्यायच्या दारूच्या कदाचित गोळ्या असतील. मग त्यांनी तिला सगळं समजावून सांगितलं की स्फोटक दारू जी असते ना त्याचे दारू गोळ्याचा हा कारखाना आहे. अशी ती स्फोटक मुलाखत घेऊन त्या आल्या. त्याच बाईंना एकदा सवाई गंधर्व पुण्यतिथीच्या निमित्ताने जे कार्यक्रम पुण्यात होतात त्यांना असं वाटलं की आज आपण इथे येणाऱ्या कलाकारांची मुलाखत घ्यावी म्हणून त्या गेल्या तिकडे. तर तिथे झाकीर हुसेन साहेब त्यांच्या नशिबाने हिला भेटले आणि मग त्या एकीकडे मांडवाच्या मागे म्हणले मी मुलाखत देतो. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. गंमत अशी होती की आपल्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट आहे त्याचाही विचार करावा लागतो. तिथे एक भटकं कुत्रं येऊन बाजूला थांबलं होतं. गंमत अशी होती, इकडनं या बाई प्रश्न विचारायचा, नमस्कार झाकीरजी, मी तुम्हाला काही आकाशवाणीसाठी प्रश्न विचारणार आहे, तर तुमच्याकडनं म्हणजे या प्रश्नांना आम्हाला सहकार्य करा. ह्या तिच्या बोलण्याबरोबर त्या कुत्र्याचं भाऊ भाऊ हे येत होतं. मग ते थांबवायचं ना, तिकडे लक्ष दिलं नाही. बाईंची मुलाखत सुरू. बाईंनी पुढे असं विचारलं की तुमचं त्यांच्याकडे असं बोलून शिक्षण झालं नसेल पण कुठपर्यंत शिकलात. म्हणलं नाही भगवान की दया से मैं ग्रॅज्युएट हूँ. अच्छा 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 है. मग म्हणल्या तुम्ही आप तो तबला नवाज है, आप डग्गा भी बजाते हैं. तो झाकीर हे फार या बाबतीत उत्तर द्यायला तयार होते. ते म्हणले नाही वो कभी कभी दिल लगा तो वो भी बजा लेता हूँ. पण मुळात जर आपल्या विषयाची तयारी नसेल तर आपण अशा तऱ्हेची धाडसं करू नयेत हे संबंधितांना कोणीतरी सांगायला होतं. काही वेळा अनवस्था प्रसंग ओढवतात ते असे. एखाद्या चांगल्या रेकॉर्डिंगसाठी आपण जातो आणि त्या रेकॉर्डिंगला जर मूळ परवानगीच घेतली नसेल तर तो कलाकार तुम्हाला विनमुख पाठवतो. एक कलाकाराचा मला अनुभव खूप छान आला. पुणे आकाशवाणीवर होतो मी त्यावेळेला आणि त्यावेळेला असं झालं की पाऊस पडत होता, छान पावसाळी वातावरण होतं आणि तिथे नेमक्या त्या आकाशवाणीमध्ये
जितेंद्र अभिषेकी, पंडित जितेंद्र अभिषेकी आले. त्यांची माझी ओळख होती निर्णय कार्यक्रमांमुळे, म्हणून त्यांना मी पुढे जाऊन नमस्कार केला. म्हटलं, पंडितजी आज कोण आहे, माझं रेकॉर्डिंग आहे इथे. मग त्यांना आमची गेस्ट रूम होती तिथे नेऊन बसवलं. बसवल्यानंतर आमच्या अशाच गप्पा सुरू झाल्या, कारण त्यावेळेला आमच्या संगीत विभागाचे प्रमुख होते पंडित उल्हास कशाळकर. ते एका रेकॉर्डिंगमध्ये होते आणि त्यांनी निरोप पाठवला, मी येतो 5 मिनिटात. तोपर्यंत मी त्यांच्याशी गप्पा मारत होतो. तर मला म्हणले, मी म्हटलं, आज पंडितजी तुम्ही काय ऐकवणार आम्हाला? म्हणले, अजून मी काही ठरवलं नाही, पण तुम्हाला काय वाटतं मी काय गावं? शास्त्रीय संगीतातला मी चांगदेव आहे, पण ते ज्ञानेश्वर होते. म्हटलं, नाही असं नाही, पण म्हटलं एक फक्त मला असं वाटतंय, म्हणजे मला कळत नाही त्यातलं, पण आमच्या आकाशवाणी पुणे केंद्राकडे त्यांचा मेघ राग नव्हता. म्हटलं, पंडितजी मेघ गाल का आज? म्हणजे हां, माहोल भी आहे, आज मेघ गाएंगे. आमचं एवढंच बोलणं झालं. 5च मिनिटात उल्हासजी आले तिथे. त्यांनी त्यांचे नमस्कार चमत्कार झाले आणि म्हणले, अरे वा, हे होते वाटते इथे. हो म्हणे, उन्होंने फरमाइश की आहे की आज आम्हाला मेघ रेकॉर्ड करून द्या, आज मेघ ही गाएंगे. उल्हासजी म्हणले, मी तेच तुम्हाला विचारायला आलो होतो की तुम्ही आज काय करणार आहात. एखाद्या आकाशवाणीवरच्या आपल्या विशेष ओळखीच्या नसलेल्या उद्घोषकांनी केलेल्या विनंतीनुसार मेघ गायचा, आणि गंमत म्हणजे आजही तो पुणे केंद्राच्या लायब्ररीमध्ये मौजूद आहे. अशी ही विनंती स्वीकारणारे कलाकार आम्हाला भेटतात. काही कलाकार स्वतःच्या लहरीप्रमाणे चालणारे असतात. अशा कलाकारांनाही आम्हाला सांभाळून घ्यावं लागतं. त्यांच्या सगळ्या गोष्टींकडे आम्हाला लक्ष पुरवावं लागतं, कारण आमच्या दृष्टीने आणि त्यांच्याही दृष्टीने ते VIP असतात. या VIP लोकांची योग्य ती बडदास्त ही आम्हाला सातत्याने ठेवायला लागते. अशाच काही अनुभवातनं किशोरही गेलाय. 40 वर्षांनंतर एके दिवशी एअरपोर्टवर बाळ कुर्तडकरांचा मुलगा अमेरिकेला चालला होता. ते एका रांगेत उभे होते. दुसऱ्या रांगेत एक बाई उभ्या होत्या. त्या बाई त्यांची रांग सोडून बाळ कुर्तडकर आल्या आणि कुर्तडकरांना म्हणाल्या, मला ओळखलं? कुर्तडकर म्हणले, काय चेष्टा करताय, तुम्हाला कोण ओळखत नाही, आशा भोसले तुम्ही. तुम्ही पाटणकर? म्हटलं, हो. पंखे बघितलेत का या हॉलमधले? आता मुळात तो हॉल आमचा नाही, लोकमान्य सेवा संघाचा हॉल. बघितलं. म्हटलं, फिरतायत सगळे? नाही, ते ठीक आहे म्हणला, पण सगळे पंखे हे डावीकडून उजवीकडे फिरतायत आणि हा एकच गायकांच्या डोक्यावरचा पंखा उजवीकडून डावीकडे फिरतोय, असं का? आता म्हटलं, ह्याचा तुकडा कुठंतरी पाडायलाच पाहिजे.